सध्या शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू झाली। पवार साहेब, आज एकंदर आज तुमची मीटिंग झाली, बहुतांश कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे की आपण सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी, तर एकंदर कार्यकर्त्यांच्या भावना त्या विषयाच्या संबंधी यापूर्वी स्वच्छ धरून जायचे मी काही उभा राहू शकत नाही म्हणून त्यांना विनंती केली की तुम्ही हा अर्ज तुम्ही करू नका, पक्ष याबद्दलचा उद्या विचार करेल आणि फायनल डिसिजन 2 दिवसात होईल। श्रीनिवास पाटील साहेबांनी परत निवडणूक नकार दिलाय। श्रीनिवास पाटील साहेबांनी त्याच मला प्रश्न आला, त्यांनी निवडणूक असं आहे की त्यांच्याबरोबर प्रकृतीचे काही प्रश्न आहेत, त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी लढावं, पण ती काय आम्हाला पूर्ण करता आलं नाही। सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चाललेला जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर या जिल्ह्याने नेहमीच प्रेम केलं, साथ दिली। श्रीनिवास पाटील होते तोपर्यंत आमच्या पुढे काही अडचणी नव्हत्या, पण त्यांची उमेदवारी नाही म्हणल्याच्यानंतर एकंदर सातारा जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातारा जिल्ह्याच्या जनतेचं राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाची भावना ही पाहिल्याच्या नंतर आमची जी राज्याची निवड समिती आहे ज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील आहेत, त्यांनी असं सुचवलं की सातारची पार्श्वभूमी लक्षात घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा खर्च घ्यावा आणि म्हणून मी आत्ता इथं आलो आहे आणि 2 तासांनी पुन्हा मुंबईला जाऊन आमचं बाकी निवडणुकीच्या तयारीचं काम चालू आहे। सगळ्या तालुक्यातून श्रीनिवास पाटलांच्या संबंधीची आस्था असली तरी त्यांना मला सांगावं लागलं की तुमचा माझ्याबद्दलचं आदर किंवा श्रीनिवास पाटलांच्याबद्दलचं आदर हा विचार तुम्ही डोक्यातनं काढा, मला राज्यात आणि राज्याच्या बाहेरही निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आता घेऊ शकत नाही, त्यामुळे तो विषय आता संपला। त्यानंतर काय करावं या संबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा आम्ही घेतलेला आहे। 2-3 आमच्या सहकाऱ्यांची नावं ही इथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी सुचवलं आहे, ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये मी देईन आणि नंतर त्याच्यावर तिथे विचारविनिमय केला जाईल। ही निवडणुकीच्या कृतीची तिथी आहे। पण कोणकोणती नावं अजून या बैठकीत चर्चेतून पुढे आलेली आहेत? तर तुम्हाला सगळं माहिती आहे, कशाला विचारते? तरी पण अधिकृत तुमच्याकडून नावं समजली की बाबा हे नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, सत्यजित पाटील,
बाळासाहेब पाटील, शशिकांत, सुनील, सत्यजित आणि श्रीनिवास पाटील ही नावं आली. साहेब, सातारा जिल्हा हा क्रांतीचा आहे. यापूर्वी सुद्धा आपण असं सांगितलं होतं की कुठं अन्याय होत असेल, कुठं अत्याचार होत असेल तर सातारा जिल्ह्यातून उठाव केला जातो. तसं आज आपण ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय उठाव करणार आहात, काय घोषणा करणार आहात? असं आहे की आमची फादरांची वर्गाची मीटिंग चालू आहे. 1 नंबर 2 ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं आवाज झाडायची. त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघ तयार झाला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं शिवसेना आहे, राष्ट्रवादी आम्ही लोक सातत्य आहे आणि त्याशिवाय डाव्या आणि प्रागतिक विचाराचे जे पक्ष आहेत, शेतकरी काँग्रेस पक्ष असेल, CPM असेल, CPI असेल, RCIमध्ये काही घटक असतील, ही आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे उद्या जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने कोणत्या गोष्टी निर्णय घेता येणार नाही. या सगळ्यांच्यावर विचार निर्णय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जाते. ती प्रोसेस आमची चालू आहे. कालच एक बंद करा कालच एक आमची बैठक त्याची झाली. या बैठकीला सगळे हजर नव्हते, पण उद्धव ठाकरे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, बाळासाहेब पाटील होते, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड होते, आणखी काही आमचे सहकारी होते. त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या बरोबर लवकर बोलायची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमिटमेंट करायची तो भला मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही. फारसे 7 महत्त्वाचे आयटम जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहेत, बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने आहेत, असे काही करून त्याच्यावर एक आपला हा कार्यक्रम तयार करून तो लोकांच्या समोर मांडावा असा विचार त्याचा झाला. त्या कार्यक्रमाची आखणी ही समोर करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक लहानसा ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकडचा रिपोर्ट हा आम्हाला 1-2 दिवसात मिळेल. तर हे सगळी प्रक्रिया आज ही डिजिटल सांगण्याच्या स्थितीत नाही, कारण ती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं अंतिम स्वरूप येऊन सगळ्यांची मान्यता घेतल्याच्या नंतर मगच तुम्हाला त्याबद्दलचं भाष्य करणं योग्य होईल. आणि आमचा प्रयत्न आहे की त्या 4-1 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये हे सगळं काम एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यासमोर मांडावं असं साधारणतः आम्ही विचार केला. एका बाजूला तुमच्या बरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची लोक बरोबर आहेत, लोकांची इच्छा आहे तुमच्या पक्षामधून निवडणूक लढवून, भरपूर कॅन्डिडेट्स आहेत. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातली जी दुसरी राष्ट्रवादी अजितदादांची, त्यांच्यामध्ये आता असंतोष पसरायला लागलेला आहे, कारण ती जागा आता भाजपला द्यायचा विचार चाललेला आहे. त्याच्यामुळे सातारा जिल्ह्याची जी राष्ट्रवादी जी तुम्ही रुजवली ती आता पुन्हा धोक्यात यायला लागलेली आहे दुसऱ्या गटाची, काय सांगाल? मला सातारा जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस हा आम्ही लोक जो विचार घेऊन चाललेला आहोत त्या विचाराशी प्रेरित झालेला आहे. त्यामुळे कोण अन्य काहीतरी सांगतो किंवा अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही, त्याचा कॉग्निशन्स आम्ही घेत नाही. आम्ही फक्त आमच्या विचाराने पुढे चाललं. आमचं सूत्र, आमची विचारधारा यशवंतराव चव्हाण आणि त्यांनी आम्हाला उभ्या आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा रस्ता आहे. साहेब, श्रीनिवास पाटलांचं जे आजारपण म्हणताय ते ऍक्च्युली राजकीय आहे अशी चर्चा जिल्ह्यात आहे सगळी. आता
म्हणजे आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा मला थोडी जास्त माहिती असते. त्यांची सगळं निवडणुकीचा संघर्ष सहन करण्याची नाही. साहेब मतदार हा राष्ट्रवादी सोबत आहे, फक्त कुणी उमेदवार दिला तर तो निवडून येऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल? महाविकास आघाडीचा. साहेब पृथ्वीराज महत्वाचा चव्हाणांची काय मुद्दा चर्चा असा आहे, झाली का? कराडचा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीची सीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकते. आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहतील असा परिस्थिती नाहीये. तर अशा परिस्थितीत कराडचं दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे का? असं आहे की तुम्ही म्हणता तशी आमची माहिती नाही आहे. आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवते. त्याला अफवा फक्त एकच आहे, श्रीनिवास पाटील, आणि ते हेच ठरवलं. साहेब माड्याचा तिढा सुटला का? कारण माड्यामधून यापूर्वी माझ्याजवळ जानकरांचं नाव येत होतं, आता विजयसिंह मोदी पाटील कुटुंबातील व्यक्तीचं नाव यायला गेलं. तर तिथं तुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला देणार? असं आहे की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यावी. ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली. त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविनिमय सुद्धा झाला होता. त्याला त्यांनी संमती दिली होती. पण नंतर काय झालं माहिती नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फरवतात, उमेदवारी फरवतात असं दिसतंय. तर ते काय दिसलं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो. आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे. पण सामाजिक बॅलन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल. त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो. त्यांचा पुतण्या येत्या 2 दिवसात निवडणुकीत उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जानकर म्हणून, त्या संदर्भातली काय माहिती? माहिती नाही. पृथ्वीराज काय चर्चा झाली का? पाटलांशी आपली बोलणं झालंय तर त्यांच्या संदर्भात उमेदवारी देण्यासंदर्भात काय? हे माझं काही बोलणं झालं. पृथ्वीराज बाबांशी कार्यामध्ये- सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये काय चर्चा झाली आहे का? किंवा पृथ्वीराज बाबा उमेदवार होतील का? नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार येईल. साहेब आपण म्हणता एकीकडे की महाविकास आघाडीत आम्ही एकी होतोय आणि दुसरीकडे शिवसेनेबद्दल शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करते. कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा ही नाराजी समोर आलेली आहे. काँग्रेसने सुद्धा त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर याकडे आपण कसं पाहता? मी काही कालच्या बैठकीला हजर होतो. माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केलेली काही पाहिजे नाही. सांगलीची जागा त्यांनी परस्पर जाहीर केली, मुंबईत त्यांनी दावा केले. प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यासमोर तर घडलं नाही. 3 तास आम्ही बसलो होतो. आम्ही सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती. महाविकास आघाडीपेक्षा तुतारीची एवढी जास्त घेतली, मोठ्या कार्यक्रमात तुतारी चुकतच नाही. कशाची नोटीस आहे? बाजार समितीची नोटीस आली. दुसऱ्या बाजूला काल प्रफुल्ल पटेलांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली. देणारच ना. असं आहे की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, ते आम्ही सगळी चिंतित होतो. पण आता एक नवीन मार्ग दिसतो. तेव्हा आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय नाही. म्हणजे जेलमध्ये जायच्याऐवजी भाजपत गेलेलं बरं असा त्याचा अर्थ आहे. साहेब देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालली असं वाटत नाही का? देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असं वाटत नाही का तुम्हाला? एक एक सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही. त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा नाही, सुरू होत्या. अजिबात किंवा नाही. यानंतर जर केला तर तुम्ही नाही, अजिबात नाही. कॉलर वगैरे उडवायचं साहेब 2019 साली आपण चूक सुधारली. 2019 मतदारांना तुम्ही अपील केले की चूक सुधारा. आता ते चूक सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही अपील करणार का की आता बाबा चूक सुधारलेली आहे, पुन्हा चूक करू नका? नाही, काही सांगायची गरज नाही. सोलापूरचं मतदार अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल. साहेब असं साठच
म्हणजे बरोबर प्रस्तावाला पण चर्चा होणार नाही. कोणाची उदयनराजे नाही काही कारण त्यांचे भाजपमध्ये आहेत. तर अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आत्ताचे भाजपमध्ये मी पाहिलं सातारकरांनी सगळ्या रस्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. वंचितवर नेमकं फिसकटण्याचं कारण काय? वंचित आघाडी बाहेर पडण्याचं कारण काय? माहिती नाही, अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं. प्रकाश आंबेडकरांच्या मागण्या काय पूर्ण होत आहे? प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागण्या काय पूर्ण होत ते आहे? काही काय झालं? त्या बैठकीत मी काही फारसा नव्हतो. आमचे काही सहकारी डील करत होते. अजून त्यांचा काही आग्रह आहे, त्यांच्या कार्यक्रमामध्ये आग्रह आहे, त्याची चर्चेत मी होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली. आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे, त्या संबंधी त्यांच्या काही युनियन डिफिकल्टी दिसतात. जरांगे पाटलांची आणि तुमची काही चर्चा झालेली आहे का आताच्या या 2 दिवसात? नाही, मी त्यांना एकदाच भेटलो ज्यावेळी ते उपोषणाला बसले होते त्यावेळी, त्याच्यानंतर नाही. कारण की ते उमेदवार लोकशाहीमध्ये कोणाला उभं राहायचा अधिकार आहे, तो मान्य केला पाहिजे. साहेब, जरांगे पाटलांनी जर प्रत्येक लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले तर मराठा मतांवर याचा परिणाम आणि फरक पडेल का? विभाजन होईल का मतांचं? आज कसं सांगू, उद्या निवडणुकीचं फॉर्म भरायची उद्या चौकशी येईल त्यावेळी भाष्य करते. साहेब एकच प्रश्न आहे शेवटचा, बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे? बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे? कारण की उत्सुकता खूप आहे जिल्ह्याला. दोन्ही माझ्या डाव्या उजव्या बाजूला. तुम्ही कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, त्यांच्या काय किंवा कुणाला सांगणार लढायला? माझं काम करा सांगणार. ते दोघे त्यांची सगळी शक्ती पक्षाच्या फायद्यात टाकणार. साताऱ्यामध्ये शरद पवार यांची ही पत्रकार परिषद होती. साताऱ्यामधून महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार हे अजूनही घोषित झालेलं नाही. आज शरद पवार नाव घोषित करतात का याकडे लक्ष होतं. मात्र शरद पवार यांनी उमेदवाराचं नाव जरी घोषित केलं नसलं तरी कोणते संभाव्य उमेदवार असू शकतात, कोणती नावं पक्षातर्फे सध्या चर्चेमध्ये आहेत, विचारात आहेत, याबाबत मात्र शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शशिकांत शिंदे पक्षाचे नेते आहेत, त्यांचा आम्ही विचार करतो. बाळासाहेब पाटील यांच्या नावाचा विचार करतोय. सुनील माने यांच्या नावाचा विचार करतोय. सत्यजित पाटील यांच्या नावाचा विचार करतोय. यापैकी एखादं नाव कदाचित आम्ही उमेदवारी फायनल करू शकतो असं शरद पवार यांनी म्हटलं. याशिवाय माढ्याच्या जागेवरचा सुद्धा तिढा अजून कायम आहे. माढ्याला उमेदवार अजूनही महाविकास आघाडीनं घोषित केलेला नाहीये. तिथे आपण कोणता उमेदवार देणार असाही प्रश्न शरद पवार यांना जेव्हा विचारला तेव्हा धनगर समाजाचा उमेदवार देण्याची आमची इच्छा होती. आम्ही उमेदवार फायनलही केला होता. मात्र आयत्या वेळी भाजपनं आपला उमेदवार पळवला अशी ही टीका शरद पवार यांनी केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.